स्टुडंट आता बघूया की इंग्रजी येण्यासाठी नेमके शब्द किती पाठ करायला हवे. खूप जणांचा प्रश्न. चला तर घेऊया उत्तर. तर पहा स्टुडंट्स, नेमके किती शब्द पाठ करावे. मी इथं लिहिलंय फक्त 200 शब्द. त्याकडे थोडासा वेळ दुर्लक्ष करा. आता सगळ्यांचं म्हणणं काय असतं, 200 कुठे शब्दामध्ये इंग्रजी येत असतात काय, तर ते मी तुम्हाला नंतर सांगेल काय आणि कसं पॉसिबल आहे. तर बघा, साधारणतः असं म्हणणं असतं, जे काही इंग्रजीचा अभ्यास करणारे तज्ञ लोक आहेत त्यांचं, दररोजचा संवाद साधण्यासाठी आपल्याला 800 ते 1200 शब्द पुरेसे आहेत बरं का. फक्त संवाद साधायचा असेल, बोलायचं असेल आपल्याला तर. पण जर थोडा चांगल्या प्रतीचा संवाद आपल्याला साधायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 1000 ते 3000 तरी शब्द यायला हवे. चांगला संवाद. पण अगदी अस्खलित इंग्रजी बोलायला यायचं असेल, म्हणजे सपोज तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश शिकायचं आहे किंवा बोलायचं आहे. आता फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी किती शब्द असायला पाहिजेत पाठ? 4000 ते 10000. तुम्हाला कोणत्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे त्यानुसार तुम्ही ठरवायचे. पण मी तुम्हाला एक खूप छान सोपी आणि अशी भन्नाट युक्ती सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं पॉसिबल करून दाखवणार आहे. ती आहे फक्त 200 शब्द. थोडंसं थांबा, जस्ट वेट. इंग्रजीत साधारण एकूण शब्द किती आहेत? साधारण अंदाजे 25000. अंदाजे 25000. तसं तर 25 ते 40000 शब्दसाठा आहे इंग्रजीचा. आता हे सगळं तुम्ही म्हणाल मॅडम हे कशासाठी, मग आता एवढे शब्द पाठ करायचे का? एवढे शब्द आणि मग एवढे शब्द करेपर्यंत. आणि बरं, प्रश्न असाही पडतो की सपोज ठीक आहे 25 सोडून द्या, मी 800 करेल, 1000 करेल, 10000 पर्यंत करेल. अरे बाबा, पण कोणते शब्द पाठ करावे तेच समजत नाही. डिक्शनरी विकत घेऊ का, नेमके कोणते शब्द पाठ करू, काही केल्यास समजत नाही. सो स्टुडंट, आज या सर्वांवरचा छान सुंदर असा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आले आणि मी म्हटल्याप्रमाणे अतिशय माहितीपूर्ण. तर पहा, इंग्रजीच्या अनेक भाषाचा अभ्यास करणारे अनेक भाषा तज्ञ होऊन गेले. तर 19व्या शतकातली ही गोष्ट वगैरे सांगणार नाही, फक्त त्यांची माहिती आपण 1-2 वाक्यात सांगते आहे आणि मग आपण आपल्या मुद्द्याकडे वळणार आहोत. 19व्या शतकामध्ये एका भाषेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी काय केलं, त्याला खूप तळमळ की इंग्रजी हे अगदी तळागाळात पोहोचलं पाहिजे. जसं मलाही वाटतं की अगदी तळागाळात नव्हे, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजीमध्ये ऍटलिस्ट बेसिकचं ज्ञान जे आहे इंग्रजीचं ते आलं पाहिजे. त्याला लिहिता चांगलं आलं पाहिजे, त्याला वाचता चांगलं आलं पाहिजे, त्याला ऍप्लिकेशन वगैरे लिहिता आलं पाहिजे, कुणाशी साधारण संवाद साधता आला पाहिजे. एवढं बेसिक तरी आलंच पाहिजे आपल्याला. तर मग त्याच्यासाठी त्या शास्त्रज्ञांनी काय केलं, एवढे 25000 शब्द कुठे पाठ करत असतात का? ज्यांची भाषा इंग्रजीच नाही त्यांना किती अवघड जाईल हे. पण ज्यांना भाषा इंग्रजी नाही त्यांच्यासाठी मग किती शब्द पाठ करावे. त्या शास्त्रज्ञांनी काय केलं, इंग्रजी सोपी करायचा प्रयत्न केला. मग सोपी इंग्रजी करण्यासाठी त्याने काय केलं, जे काही प्रचलित 25000चा किंवा 40000चा शब्दसाठा आहे तो सोप्या भाषेमध्ये जर आणला तर काय होईल. मग सोप्या भाषेत आणल्यावर कमीत कमी शब्दांची इंग्रजी आपल्याला किती करता येईल. सो स्टुडंट, त्यांची एक भाषा खूप महत्वाची आहे. त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 850 शब्द जे असतील तर 850 बेसिक इंग्लिश शब्दांमध्ये आपण अख्खं इंग्रजी शिकू शकतो. तर स्टुडंट्स, मी त्याच्याही पुढे जाऊन थोडासा अभ्यास केला. हे का सांगितलं हे तुमच्या लक्षात येईल. मी त्याच्याही पुढे जाऊन थोडासा अभ्यास केला कारण आपल्याकडे भरपूर असे विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकायला अवघड जातो. का, तर फक्त ह्या शब्दांमुळे. नेमके किती, कोणते आणि एवढे कुठे शब्द पाठ करावेत आणि नेमके कोणते करावेत ते कळतच नाही मुळात. कोणते करावेत, कोणत्या डिक्शनरी घ्याव्यात का, डिक्शनरीतलं एबीसीडी पासून शब्द सुरू करायचे का, त्यात अल्फाबेटिकली असतात, मग काय करावं. सो यावरचा उपाय, त्यासाठी मी विचार केला की आपल्याला या शास्त्रज्ञाप्रमाणेच काहीतरी यावर उपाय करता येईल का. तर स्टुडंट्स, मी तुमच्यासाठी आज हा खूप छान आणि सुंदर असा उपाय घेऊन आले. फक्त 200 शब्द, फक्त 200 शब्द पाठ करायचे आणि ते कोणते करायचे आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे. नुसतं सांगणार नाही आहे, तर मी तुम्हाला हे प्रत्येक 200 शब्द मी तुम्हाला लिहून देणार आहे. कारण बघा स्टुडंट, तुम्ही जर डिक्शनरी घेतली त्यातले सलग 200 शब्द पाठ केले तर मग मला इंग्रजी येईल का मॅम, तर नाही. मी या पद्धतीने सांगत नाही आहे तुम्हाला. किंवा कुठलेही तुमच्या बुक मधले 200 शब्द पाठ केले तर इंग्रजी येणार आहे का, अजिबात नाही. तर त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस एखादं इंग्रजीचं वाक्य तयार करतो तर आपल्याला माहिती आहे आपल्याला वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच वगैरे टेन्स वगैरे सगळ्यांची मदत घ्यावी लागते, मग आपण वाक्य बनवू शकतो. संवाद जरी साधायचा असेल, आपल्याला बोलायचं असेल तरी आपल्याला टेन्सेसची मदत लागतेच ना. सो व्याकरणाची मदत पण लागते. मग कोणतेही 200 शब्द पाठ केले तर चालेल, नाही चालणार आहे. तर स्टुडंट्स, हे 200 शब्द कोणते पाठ करायचे हे मी लिहून देणार आहे आणि या 200 शब्दांच्या मागची एक खूप महत्वपूर्ण गंमत पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो ते 200 कोणते शब्द आहेत, कोणते कोणते पाठ करायचे आहेत हे तर आपण पाहूयाच. पण तत्पूर्वी तुम्ही मला सांगायचं आहे की आजचा हा शब्दसाठा जो आहे तुमचा, तो तुमचा किती आहे शब्दसाठा. ओके, तुम्हाला साधारण किती शब्द पाठ आहेत, एक अंदाजे शब्द लिहा तुम्ही. त्यात लाजण्यासारखं काही कारण नाही आहे, कारण मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त 200 शब्दांमध्ये तुम्ही माझ्यासोबत इंग्रजी शिकू शकणार आहात. नुसतं शिकू शकणार नाही आहात, तर मी शिकवल्याच्या नंतर तुम्ही ह्याच 200 शब्दामध्ये, अगदी याच 200 शब्दामध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकणार आहात, वाचू शकणार आहात आणि बोलू सुद्धा शकणार आहात.
अगदी तुमचे जे संवाद आहेत, हा मान्य आहे की अगदी फ्लुएंट येणार नाही, आणि ते फ्लुएंट येण्यासाठी ह्या 200च्या व्यतिरिक्त जे शब्द लागणार आहेत ते मी तुम्हाला डेली यूज वर्ड्स नावाखाली शॉर्ट्स द्यायला सुरुवात पण केलेली आहे मी. सो शॉर्ट्स मधून मी तुम्हाला हे भरपूर डेली यूजचे वर्ड्स अजून ऍड करून देणारही आहे. पण ते तुमच्या इतर अभ्यासासाठी, ज्यासाठी तुम्हाला अस्खलित इंग्रजीकडे जायचं आहे किंवा तुम्हाला ऍडव्हान्स लेवलची पण इंग्रजी शिकायची आहे, तर त्यासाठी आपण ते सिरीज सुरू केलेली आहे. शॉर्ट मधून मी तुम्हाला ते शब्द देते आहे. आपल्या चॅनलवरचे शॉर्ट जरूर पहा, ज्यामधून तुमचा शब्दसाठा सुद्धा खूप वाढणार आहे. तर मग आता असे कोणते ते 200 शब्द आहेत की ज्या 200 शब्दांच्या मध्येच आपण सगळं इंग्रजी शिकू शकणार आहोत. काही तुम्हाला खरं तर पुढचा शब्द पाठ करायची गरजच नाही. तुम्ही फक्त बिगिनर्स असाल, तुम्ही लहान मुलं असाल, तुम्ही पालक असाल, तर तुम्ही सर्वांनी काय करायचं, हे जे मी 200 शब्द देते आहे ते 200 शब्द रट्टा मारायचा आहे ज्यांना पाठ नाही. मी त्यातली एक युक्ती पण तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला हे पाठ नसतील तर काय करायचे, पाठ असेल तर तुम्हाला काय करायचे. सगळं काही आपण पुढे पाहणारच आहोत. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. आपण पाहूया पुढे. तर पहा स्टुडंट, कोणते शब्द आपण पाठ केले पाहिजे म्हणजे आपल्या 200 शब्द पण पूर्ण होतील आणि ह्या 200 शब्दामध्ये आपल्याला इंग्रजीतलं वाक्य पण करायला जमेल, बोलायला वाचायला सगळं काही जमणार आहे. पण कोणते 200 शब्द पाठ करायचे. आणि एक करा स्टुडंट्स, पॅरेंट्स सर्वांनी, की हा व्हिडिओ जो आहे तो जितका तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा. कारण हे याच्यामध्ये हे सगळं मी स्वतःहून तयार केलेलं आहे. इथून पहा पुढे सगळ्या कशा कॉपी व्हायला लागतील. सो हे शब्द, हे या पद्धतीने शब्द, कोणते किती शब्द तयार केले पाहिजेत वगैरे, ह्या सगळ्या ह्याचा अभ्यास करून अगदी सगळ्यांना इंग्रजी सोपं जावं यासाठी मी हे 200 शब्द तयार केलेले आहेत, काढलेले आहेत. तयार म्हणजे मी काही तयार शब्द नाही करू शकत, पण हे शब्द आपण नेमके कोणते केले पाहिजेत म्हणजे बेसिक इंग्रजी आपण शिकू शकतो, बेसिक आपण बोलू शकतो आणि बेसिकली आपण लिहू शकतो. सो त्यासाठी हे 200 शब्द कोणते करायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि यातली गंमत तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तुम्ही कुठून पाहत आहात व्हिडिओ हे पण जरूर सांगा. आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत का, यात काही सजेशन असतील तर तेही जरूर मला सांगायचे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हाईप पण जरूर का. बघा आता स्टुडंट्स काय करायचे, कोणते शब्द करायचे. बघा आता कोणतेही 200 शब्द पाठ केले तर चालेल, अजिबात नाही. तर मग कोणते करायचे बघा. नाऊन या कॅटेगरीतले मी 40 शब्द घेतलेले आहेत. सो कोणते कोणते नाऊन तुम्ही पाठ केले पाहिजेत जेणेकरून आपल्याला त्याचा बेसिकली उपयोग होईल. प्रोनाउन करायचे आहेत आपल्याला 28. कोणते आहेत पाहूया. त्यानंतर हेल्पिंग वर्ब्स आपल्याला फक्त 22 अभ्यासायचे. सो किती आहेत काय नाही या फंद्यात सध्या पडायचं नाही तुम्ही, फक्त आपल्याला हे एवढं करायचं आहे आणि ते कोणतं करायचंय ते आपण बघूया. त्यानंतर मेन वर्ब्स ओनली 60 मेन वर्ब्स करायचे आहेत आपल्याला. आपल्याला माहितीये मेन वर्ब्स अनकाउंटेबल आहेत, असू द्या हरकत नाही, पण आपल्याला सध्या कशापुरतं सोपी इंग्रजी शिकायची ना, सिंपल इंग्लिश, सिंपल इंग्लिश. सो त्यासाठी मी हे सर्व तयार केलेलं आहे. सो नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे, इतरांना पण फायदा होऊ द्या. त्यासाठी व्हिडिओ जरूर शेअर करा. सो तुमचे जेवढे ग्रुप्स आहेत तेवढ्या ग्रुपमध्ये जरूर लिंक टाका आणि सांगा की हा व्हिडिओ नक्की पहा. तर बघा त्यानंतर आपल्याला प्रिपोजिशन्स लागतील काही. सो हे 10 महत्त्वाचे प्रिपोजिशन मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या अर्थांसहित आणि ते आपण कुठे आणि कसे यूज करतो हे सगळं मी सांगणार आहे. त्यानंतर 20 ऍडजेक्टिव्ह आहेत महत्त्वाचे जे आपल्याला अभ्यासासाठी लागणार आहेत, कारण आपल्याला वाक्य बनवत असताना ऍडजेक्टिव्ह पण लागतात. सो ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण विशेषण म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्स सुद्धा म्हणतात. तर हे 20 शब्द आपल्याला घ्यायचे आहेत. मी ते स्वतः काढलेले आहेत जे की कॉमनली आपण यूज करतो. तर हे ऍडजेक्टिव्ह 20 आपण बघणार आहोत. आणि अँटोनिम्स, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. तर एक विरुद्धार्थी शब्द एक आपण 20 पेअर आपण पाहणार आहोत या विरुद्धार्थी शब्दाच्या. आता हे एवढं सगळे मिळून शब्द किती होतात बघा, 200 शब्द. आता ह्या 200 शब्दातच एवढी ताकद आहे की ते तुम्हाला अख्खं इंग्रजी शिकवू शकतात. आता जे गेलं की नाही टेन्शन, किती शब्द पाठ करावेत, बापरे मॅडम तिथं सुरुवातीला 25,000 40,000 शब्द सांगितले. इतरही व्हिडिओत तुम्ही ऐकलं असेल किती शब्द पाठ करावेत, कोणते करावेत, इतके करावेत ते ठीक आहे पण कोणते करावेत. सो स्टुडंट हे 200 शब्द तर आपण करणारच आहोत, यात तुम्ही सगळं तयार करणारच आहात. त्यानंतर आपण हे प्रत्येक शब्द मी तुम्हाला इथे बोर्डवर लिहून देईन. शक्य तिथे त्याचे तुम्हाला अर्थ जर हवे असतील तर तेही सांगेल, त्याच प्रकारे अवघड असतील तर अर्थ सांगेल आणि त्याच प्रकारे तुम्हाला कुठे कोणते कसे यूज करायचे असतात, त्या शब्दांना काय म्हणतात, कसं म्हणतात. सो बाकीची माहिती सुद्धा इतर योग्य जी आहे नेसेसरी आहे ती सांगेल. सो तुम्हाला वाटेल व्हिडिओ फारच मोठा होणार आहे का, अजिबात नाही. पटपट आपण हे सगळं घेणार आहोत कारण आपल्याला हे शब्द फक्त पाठ करायचे आहेत. आणि यामध्ये आपण पुढची सगळी इंग्रजी जी आहे आपली जी बेसिकची सिरीज आहे, तर आजचा हा आपला डे 2 आहे. बेसिक इंग्लिश आपण सुरू केलेला आहे. माझं अनावधानाने ते लिहायचं राहिलेलं आहे. सो बेसिक इंग्लिशची ही सुरुवात आहे. सो आज आपला दुसरा दिवस आहे. सो याच्यामध्ये आपण आता बघूया की हे 200 शब्द नेमके कोणते आहेत. नुसतं क्लिक करून स्क्रीनशॉट काढून घेऊ नका, तर याचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. तो कसा करायचा आहे याच्या पुढच्या व्हिडिओत आपण त्याचा उपयोग पण शिकणार आहोत
आणि सगळं काही यावर डिपेंड राहणार आहे. कसं पॉसिबल आहे हे 200 शब्दात हे पण मी सांगणार आहे. पण तुम्हाला जर अस्खलितपणे इंग्रजी बोलायचं असेल तर त्यासाठी थोडा शब्दसाठा वाढवावा लागेल. 200त मर्यादित राहायचंय का? 200 मध्ये आपल्याला इंग्रजी बेसिक शिकायचं आहे. निश्चितच तुम्ही हे सगळं करू शकणार आहात, पण प्लस अजून शब्दसाठा वाढवा. यासाठी डेली यूज इंग्लिश वर्ड्स मी तुम्हाला शॉर्ट्स मधून देते आहे, त्या शॉर्ट्स तुम्ही जरूर पाहायचे आहेत. चला याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपण हे सर्व शब्द वन बाय वन पाहूया. येस स्टुडंट, पहिली कॅटेगरी पाहूया. पहिली कॅटेगरी मी सांगितली तुम्हाला नाउन. त्यानंतर आपल्याला प्रोनाउन पाहायचे कोणते आवश्यक आहेत आणि हेल्पिंग वर्ब्स कोणते कोणते आवश्यक आहेत. सो स्टुडंट, पहिल्यांदा बघा नाउन मध्ये कोणते नाउन तुम्ही पाठ करणार आहात नेमकं. तर नाउनचे आपण जे 3 कॅटेगरी करतो त्या कॅटेगरीनुसार आपण इथे शब्द वेगळे लिहिलेले आहेत. सो पीपल म्हणजे लोकांशी संबंधित जे शब्द आहेत ते साधारण तुम्हाला हे मी महत्त्वाचे शब्द लिहिलेले आहेत. यात कुठलाही अवघड शब्द नाही. मॅन, वुमन, चाइल्ड, सिस्टर, ब्रदर, मदर, फादर, फ्रेंड, टीचर, स्टुडंट, हे जे आपण लोक, कोणती माणसं आहेत, कोणत्या व्यक्ती आहेत ते नाउन्स आहेत हे. त्याच्यानंतर काही प्लेस नेम्स आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला वेगवेगळे वाक्य बनवायचे असतात. सो त्यासाठी हे प्लेस नेम तुम्ही सर्वांनी पाठ करा. हाऊस, सिटी, रूम, स्कूल, होम, ऑफिस, मार्केट, टेम्पल, या पद्धतीनं. सो मी सगळे असे शब्दसाठा मर्यादित ठेवलेला आहे, जो की तुम्हाला जास्तीत जास्त वाक्य बनवण्यासाठी उपयोगाला येईल, संवाद साधण्यासाठी तुम्हाला उपयोगाला येईल आणि अगदी 200 शब्दामध्ये आपल्याला इंग्रजी शिकता आलं पाहिजे. सो त्यासाठी आपण हे सगळे लिमिटेड वर्ड्स मी तुम्हाला काढून दिलेले आहेत, ज्याच्यात आपण जास्तीत जास्त वाक्य तयार करतो. सो त्यानंतर काही थिंग्स नेम लागतील, वस्तूंना दिलेले काही नावं आहेत, त्या वस्तूंची नावं आपल्याला इंग्लिशमध्ये यायला हवीत. वॉटर, फूड, मिल्क, टी, मनी, कार वगैरे. सो हे सर्व शब्द तुम्हाला अवघड शब्द कोणता असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी त्याचा तुम्हाला पर्यायी काही शब्द असेल किंवा उच्चार असेल तर तो मी सांगेल. त्यानंतर टाइमशी संबंधित काही शब्द आपल्याला पाठ करावे लागणार आहेत, जसं की डे, नाईट, टाइम, इयर वगैरे. किंवा काही अदर शब्द पण पाठ करावे लागतील, जसं की नेम, आयडिया, लाईफ, वर्क, यासारखे पण काही शब्द आपल्याला आवश्यक असणार आहेत, जे की नाउन कॅटेगरीमध्ये मोडतात. सो आपल्याला हे एवढे नाउन पाठ करायचे. तुम्ही नाउन कोणते करताय, प्लेस नेम कोणते आहेत, थिंग्स कोणते आहेत, यानुसार जर पाठ केलं तर मला पुढे अजून शिकवत असताना हे जास्त उपयुक्त ठरेल. सो 200 शब्द मी जशा पद्धतीने देते आहे त्याच मेथडने प्रत्येकाने पाठ करून घ्यायचे. पॅरेंट्सला माझी रिक्वेस्ट आहे आणि वाटल्यास हात जोडून नम्र विनंती आहे की ज्यांना असं वाटतं की माझ्या मुलाला, माझ्या मुलीला, यांच्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या सर्व मुला मुलींना हे इंग्रजी आलं पाहिजे. नुसतं मुला मुलींनाच नाही तर आपण महिला आहोत, आपल्या महिलांना सुद्धा, तुमच्या ज्या कोणी महिला आहेत, ज्या मम्मी आहेत, त्या मम्मींना त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा स्वतःला काहीतरी आलं पाहिजे. सो ज्यांना वाटतं की मॅडम कुठून सुरुवात करू, तर त्यांनी हे 200 शब्द पाठ करा. सो त्यासाठी तुमच्या महिलांच्या ग्रुपमध्ये जरूर हे शेअर करा की हे फक्त 200 शब्द पाठ करा, मॅडम सांगतायत त्याप्रमाणे इंग्रजी शिका. 200 शब्दामध्ये तुम्ही बेसिक इंग्रजी पक्क कराल. पुढे अस्खलित बोलण्यासाठी काय करायचं आहे ते मी सांगितलं तुम्हाला की शॉर्ट मध्ये तुम्ही जरूर जा, त्यातले शब्द तुम्ही दररोज पाठ करत राहा. तुम्हाला अस्खलित बोलायचं असेल तर, नसेल बोलायचं तर आता फक्त 200 शब्द, ओनली 200 वर्ड्स. each and everyone has to recite it. have to everyone have to recite it. ओके, प्रत्येकाने हे शब्द जे आहेत ते प्रत्येकाने हे पाठ केले पाहिजेत. आता बघूया काही प्रोनाउन पाठ करायचे आहेत. 28 प्रोनाउन आहेत, हे तुम्हाला आलेच पाहिजे, त्यांच्या अर्थसहित पण आलं पाहिजे. ते मी आता सांगेलच पटपट तुम्हाला. परंतु याच्यावरचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला हे कसे यूज करायचे असतात हे जर पाहायचं असेल तर इंग्रजीचा आत्मा, याचे जवळपास 8 लाख व्ह्यूज आपले झालेले आहेत. तर हा व्हिडिओ जरूर पहा, ज्याच्यामध्ये मी हा सर्व डिटेल भाग सांगितलेला आहे. इंग्रजीचा आत्मा 51/7 नावाचा आपला व्हिडिओ आहे, तोही जरूर पहा. आता पहा हे प्रोनाउन आपल्याला का आणि कसे पाठ करायचे आहे. तर असेच पाठ करा. आय, मी, माय, वी, अस, अवर, यू, यू, युअर. हा यू एकवचनी आहे, हा अनेकवचनी आहे. यू, यू, युअर, दे, देम, देअर, ही, हिम, हिज. याच मेथडने हे पाठ करायचे आहेत इथपर्यंत. त्यानंतर आणखी 4 महत्त्वाचे आपल्याला प्रोनाउन अभ्यासायचे आहेत. दिस, दॅट, दीज आणि दोज. दिस आणि दीज जे आहेत हे आपण जवळच्या वस्तूंसाठी वापरतो. दिस एकवचनीसाठी आणि दीज हा अनेकवचनीसाठी. त्याच्या उलट दॅट हा आपल्याला लांबच्या वस्तू जर दाखवायच्या असतील तर त्यासाठी आपण दॅट आणि दोज हा शब्द वापरतो. दोज हा अनेकवचनी शब्द आहे. याचा पण डिटेल आपला व्हिडिओ आहे. बरेच जण विचारतायत कसं पाहावं. सो आपला एखादा व्हिडिओ जेव्हा चालू असतो तर त्यावेळेस तुम्ही व्हिडिओच्या खालच्या बाजूला पण चॅनलचं नाव दिसतं, हो ना. सो त्या चॅनलचं नाव दिसेल, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केलं की तुम्ही आपल्या डायरेक्ट चॅनलवर जाता. त्याच्यामध्ये प्लेलिस्ट नावाचा शब्द शोधा, तो क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसतील. आपले जवळपास 700 व्हिडिओज आहेत. सो तुम्हाला कोणता व्हिडिओ जो हवा असेल तो तुम्ही पाहू शकता. त्याच्या कॅटेगरी पण केलेल्या आहेत. वाचन शिकायचं असेल तर वेगळ्या कॅटेगरी आहेत, किंवा स्पोकन शिका, तुम्हाला लिहायला शिका, शब्दपाठ करायला शिका, कमी वेळेत, सगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत. सो स्टुडंट, हे सर्व शब्द आपल्याला अशा पद्धतीने पाठ करायचे आहेत. सो हे जे सगळे शब्द आहेत हे सब्जेक्ट म्हणून आपण वापरत असतो. मी, अस, यू हे जे आहेत हे ऑब्जेक्टिव्ह केस असतात आणि हे सर्व पोझिशन दाखवतात. माय, आवर, युअर. अर्थ कसे असतात बघा. आय म्हणजे मी,
आणि मी म्हणजे मला, आणि माय म्हणजे माझा, माझी, माझी. सो या पद्धतीनं सगळे अर्थ आहेत. वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला, अवर म्हणजे आमचा, आमची, आमची. तशाच पद्धतीनं यू एकवचनी म्हणजे तू, यू म्हणजे तुला, युवर म्हणजे तुझा, तुझी, तुझे. पण अनेक वचनी यूचे अर्थ बदलतात. यू म्हणजे तुम्ही, इथे यू म्हणजे तुम्हाला, आणि इथला युवर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे. अशा पद्धतीनं हे सगळे अर्थ जे आहेत ते पाहायचे आहेत. त्याचे वाक्य कसे बनवायचे त्यासाठी इंग्रजीचा आत्मा जरूर पहा. सो हे आहेत प्रोनाउन आणि नाउन. याचा स्क्रीनशॉट घ्या. हेल्पिंग वर्ब्स फक्त 22. मॅम तुम्ही कसं काय म्हणताय फक्त 22च पाठ करायचे आहे? मोडाल, ऑक्झिलरीज वगैरे सगळं घेतलं तर फक्त 22. येस, कोणते 22 करायचे आहेत ते बघूया. तत्पूर्वी हा स्क्रीनशॉट घ्या. ये स्टुडंट, आता पहा हेल्पिंग वर्ब्स आपल्याला पाहायचे आहेत 22. कोणते कोणते अभ्यासायचे आहेत बघा. टू बीचे, टू हॅव, टू डूचे आणि मोडल ऑक्झिलरीज एवढे आपल्याला 22 पाहायचे आहेत. एमिजार सगळं काळानुसार मी इथे लिहून दिलेलं आहे. एमिजार, वॉज, वर, विल बी बहुतेक सर्व शब्द तुम्हाला हे पाठ आहेत. सो हे वर्ब तुम्हाला जर अर्थासहित येत नसतील तर त्या अर्थासहित जरूर पाठ करायचे. हे आहेत मोडल ऑक्झिलरीज. याला आपल्याला वेगळा काळ वगैरे असं समजता येणार नाही तुम्हाला, तर हे डिटेल आपण नंतर पाहूया. कॅन, कुड, विल, वुड, शाल, शुड, मे, माइट, मस्ट हे आपल्याला महत्वाचे काही मोडल ऑक्झिलरीज आहेत. एकूण ते 13 आहेत बेसिक, परंतु त्यापैकी आपण फक्त एवढ्याच मॉडेल्सचा अभ्यास करणार आहोत कारण आपल्याला मर्यादित इंग्रजीमध्ये सगळा अभ्यास शिकायचा आहे. सो जे खूप नेसेसरी आहे त्याच सगळ्या गोष्टी मी देते आहे. आता बरेचसे असे ऍडजेक्टिव्ह आहेत, बरेचसे प्रिपोजिशन आहेत, ते आपल्याला वाक्य बनवत असताना लागतात. मग कोणते ऍडजेक्टिव्ह पाठ करावेत, कोणते प्रिपोजिशन पाठ करावेत, आता हेही सर्व आपण पाहणारच आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्शन वर्ड्स. अनकाउंटेबल ऍक्शन वर्ड्स आहेत, अनकाउंटेबल मेन वर्ब आहेत. मग त्यातले कोणते बरं आपल्याला अभ्यासाला लागणार आहे. सो सर्व मी लिस्ट सहित देते आहे. जरूर ते अभ्यासायचे आहेत. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा कारण ह्याच 200 शब्दात आपल्याला इंग्रजी सगळी पक्की करता येणार आहे. सो जस्ट टेक स्क्रीनशॉट. आणि आता आपण पाहणार आहोत मेन वर्ब्स. आता पाहूया मेन वर्ब्स कसे आणि कोणते आणि किती करायचे आहेत. सो मी तुम्हाला जसं अगोदरच दिलं होतं की आपण 200चं विभाजन केलं त्यात मेन वर्ब्स 60 करायचे आहेत आपल्याला. बघा, वेकअप, कुक पासून आपण चेंज पर्यंत हे सगळे करायचे आहेत आपल्याला. स्पोकन इंग्लिश क्लासेस ही जी आपली सिरीज आहे, या सिरीज मध्ये सुद्धा एका व्हिडिओमध्ये हे सर्व शब्द जे आहेत 60 वर्ड्स जे आहेत ते मराठीच्या अर्थांसहित मी दिलेले आहेत. सो जरूर ते पण अभ्यासा कारण ते प्रत्येकाचे मराठी अर्थ मी इथे सांगत बसणं जरा अवघड होईल. वाटल्यास मी एखाद्या शॉर्ट्स मध्ये याचे सर्व अर्थ तुम्हाला जरूर देईल. सो बघा, हे सर्व शब्द मेन वर्ब आहेत. वर्ब म्हणजे काय, मेन वर्ब म्हणजे काय, थोडा डिटेलिंग भाग आहे जो आपण पुढच्या काही व्हिडिओज मधून बघणार आहोत. पण तुम्हाला हे अनकाउंटेबल आहेत एवढंच लक्षात ठेवा, म्हणजे असंख्य क्रियापद आहेत. आता एवढे सगळे खरं तर जितके जास्त क्रियापद तुम्ही पाठ कराल तेवढं जास्त तुमचं इंग्रजी होऊ शकतं. पण मग मॅडम कोणते करायचे, आपल्याला बेसिक शिकायचे म्हणून आपण हे काही 60 वर्ब मी इथे काढलेले आहेत. हे 60 वर्ब हे तुमच्या डेली यूज साठी उपयुक्त आहेत, जे की तुम्हाला इंग्रजी संभाषण करताना पण कामाला येणार आहेत. सो हे 60 वर्ड्स तुम्ही नक्की पाहायचे आहेत. स्पोकन इंग्लिश क्लासेस नावाची आपली सिरीज आहे. ती जरी स्पोकनची असेल तरी त्याच्यामध्ये बेसिक इंग्रजी आपण घेतोय. सो त्यामधून काढा तुम्ही हे सर्व अर्थ जर तुम्हाला माहित नसतील तर, किंवा तुम्हाला मी नंतर शॉर्ट मध्ये देईल. सो आता हे झाले सर्व वर्ब. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचे आहेत प्रिपोजिशन्स. मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त 10 प्रिपोजिशन्सचा अभ्यास आपल्याला महत्वाचा आहे. सो हे महत्वाचे 10 प्रिपोजिशन्स मी अर्थासहित इथं दिलेले आहेत. इन, वेअर दाखवण्यासाठी किंवा आत या अर्थाने असतो, ऑन तारीख वगैरे दर्शवण्यासाठी, फॉर कालावधी दर्शवण्यासाठी सर्व प्रकारचे अर्थ आपण दिलेत. हे फक्त 10 प्रिपोजिशन पाठ करायचे आहेत. प्रिपोजिशन शब्द जोडण्यासाठी, शब्द वाक्य मोठं करण्यासाठी हे आपल्याला आवश्यक असतात. त्यामुळे आपण ह्या सर्वांचे उपयोग आपण पुढे पाहणारच आहोत. सो हे झाले आपले 10 प्रिपोजिशन्स महत्वाचे. त्याच्यानंतर पहा ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, ज्याला आणखी एक शब्द आहे इंग्रजीमध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्स, आणि म्हणून इथं दिलेला आहे बघा. पहिलं तर पर्सनल क्वालिटीज. याची पुन्हा आपण 3 कॅटेगरीज केलेल्या आहेत. पर्सनल क्वालिटीज म्हणजे व्यक्तिबद्दलचे जे आपण गुण सांगतो ते गुण इथं दाखवलेले आहेत. जे महत्वाचे 5 पाठ करायचे तुम्हाला. गुड, बॅड, काइंड, क्लेवर, ऑनेस्ट. ऑनेस्ट हा शब्द आहे ऑनेस्ट, हॉनेस्ट म्हणू नका. त्यानंतर डिस्क्रायबिंग ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तूबद्दल जर आपल्याला वस्तूंचं वर्णन करायचं असेल तर कोणते शब्द वापरू शकतो आणि कोणते पाठ करायचे. सो बिग, स्मॉल, न्यू, हॉट वर्ड्स सोपेच आहेत. सो तरीही जे बिगिनर्स आहेत, लहान मुलं आहेत, त्यातला कोणताही शब्द तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तुमच्या आसपास कुणाची पण मदत घेऊ शकता. आणि याच्याबद्दलची एक खास खासियत आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बघा, हे शब्द झाल्यावर डिस्क्रायबिंग ऍक्शन्स. कृती जर आपल्याला कृतीचं वर्णन आपल्याला करायचं असेल की आपली कृती कशी आहे तर इझी, डिफिकल्ट, ग्रेट, वीक, स्ट्रॉंग या पद्धतीने आपण आपल्या ऍक्शन्सचं वर्णन करू शकतो. सो हे आहेत काही
ऍडजेक्टिव्ह 20 ऍडजेक्टिव्ह मी तुम्हाला दिलेले आहेत. हे 20 ऍडजेक्टिव्ह आपल्याला यायलाच हवेत. सो मिनिमम ह्या 200 वर्ड्स. आता राहिले आपले अँटोनिम्सच्या पेअर. 20 अँटोनिम्सच्या पेअर आपण अभ्यासणार आहोत. आणि स्टुडंट्स अजून 20 अँटोनिम्सच्या पेअर मी तुम्हाला देणार आहे, जोड्या मी तुम्हाला देणारच आहे. हे सगळे 200 शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. सो ह्या 200 शब्दात इंग्रजी कसं करायचं, आपण कसं शिकायचं, हे पुढची जी आपली ही बेसिकची सिरीज आहे. सो बेसिक इंग्लिशची सिरीज आपण कालपासून सुरू केलेली आहे. डे 1चा व्हिडिओ झालाय, आजचा हा डे 2चा व्हिडिओ आहे. सो याच्या पुढच्या सिरीज मध्ये आपण ह्याच सर्व 200 शब्दांपासून इंग्रजी शिकणार आहोत. सो त्यासाठी हे 200 शब्द प्रत्येकाने पाठ करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण 200 शब्दात 25 ते 50,000 शब्द कुठं इंग्रजीचे टोटल, आणि त्याच्यापैकी फक्त आपण 200 शब्दात इंग्रजी शिकणार आहोत. पॉसिबल वाटत नाही ना, पण आपण हे पॉसिबल करून दाखवणार आहोत. ही सिरीज जरूर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सो याच्या पुढचे आपण वर्ड्स घेऊया. तत्पूर्वी टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. अँटोनिम्सच्या 20 पेअर्स आपल्याला पाहायच्या आहेत. बघा, तुम्हाला अँटोनिम्सच्या 20 पेअर या पद्धतीने दिसतील. गुड, बॅड, बिग, स्मॉल, हॉट, कोल्ड या पद्धतीने सर्व मी तुम्हाला इथे लिहिलेले आहेत. अराईव्ह, डिपार्ट. अराईव्ह म्हणजे येणे, डिपार्ट म्हणजे निघणे. सो या पद्धतीच्या अतिशय सोप्या अशा आपण इथे 20 पेअर, सोप्या पण अत्यंत महत्वाच्या अशा विरुद्ध अर्थाच्या आपण 20 जोड्या घेतलेल्या आहेत. सो ह्या सगळे शब्द जर तुम्ही या पद्धतीने पाठ केले तर तुमचं इंग्रजी कोणीच कच्चं राहू देऊ शकत नाही, कच्चं राहणारच नाही. त्यासाठी जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की प्रत्येक जण इंग्रजी शिकू शकेल. आणि ह्या 200 शब्दात इंग्रजी आपण कसं शिकायचंय हे बेसिक इंग्लिश या सिरीज मध्ये आपण ते अभ्यासणारच आहोत. सो स्टुडंट्स, कुठून आहात हे तुम्ही जरूर मला सांगणार आहात. व्हिडिओ कसा वाटलेला आहे हे जरूर मला तुम्ही कमेंट मधून सांगणार आहात. आणि जास्तीत जास्त जणांना जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरत जाऊ नका. खूप मेहनतीने हा व्हिडिओ तयार केलेला आहे, त्यामुळे त्यामागची तळमळ जी आहे की तो तळागाळात पोहोचावा. सो जरूर ज्या कुणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे, लहान असो की मोठं, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी तुमची पण आहे, कारण तुम्ही शिकत आहात तर दुसऱ्यांनाही जरूर शिकू द्या. सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचे सर्व व्हिडिओ सहज मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.